आई हा आपल्या सगळ्यांसाठी खूप हळवा कॉर्नर असतो. तिच्यासाठी काम करणं, तिच्याकडे व्यक्त होणं हे अगदी लहानपणापासून आपण मुली जास्त करतो, राईट? तुमच्या दोघींबद्दल मला ऐकायला आवडेल. आई हा कॉर्नर सॉफ्ट म्हणण्यापेक्षा तुमच्यासाठी तो व्यक्त होण्याचं किती माध्यम राहिलं आहे आजवर, भारतीताई? व्यक्त होण्यासाठी एक तर आई म्हणजे खूप बिनस्त होती, खूप बोलायची नाही, बडबड बडबड पण नाही करायची. पण आम्हाला व्यक्त होण्यासाठी त्यांनी खूप मोकळा मैदान दिलं. तुम्हाला जे काय बोलायचं आहे ते तुम्ही बोला, मोकळेपणाने बोला, कुठेही हातचा राखून बोला नाही. अगदी खून करून आलात तरी सांगा मी खून केला. म्हणजे इतकं वातावरण आमच्याकडे मोकळं होतं की लपवायचं नाही काहीही आयुष्यामध्ये. अगदी म्हणजे एखाद्या मुलाशी लफडं करून आलं तरी सुद्धा आणि ते रडायचं असलं तरी आमचा कांदा आहे, पण ते लपवू नका आमच्याकडनं. हा मोकळेपणा दिल्यामुळे ना आम्ही पण खूप मोकळे झालो. आम्हाला काही लपवावं असं वाटलं नाही आयुष्यामध्ये. आम्ही आमच्या मुलांना तेच दिलं की तुम्ही काही लपवू नका आमच्याकडनं. त्यामुळे मला असं वाटतं की मैत्रीण म्हणता येणार नाही, कारण ती तशी त्या पिढीतली नव्हती की मुलींची मैत्री करायची वगैरे, अशा पिढीतले नव्हते. पण माझे वडील खूप तसे होते. माझे वडील यूपीचे होते आणि आई पुण्याची होती. माझे वडील खूप मोकळे होते. म्हणजे तुला खोटं वाटेल तर मी सांगावं की नाही माहीत नाही, पण मी पहिलं माझं नाटक केलं धन्य ते गायनिकळा. मी 17 वर्षाची होते आणि काही सवयच नाही ना, दौरे आणि रात्री 2-2 वाजता जेवणं. माझी तब्येत जाम बिघडायला लागली. म्हणजे मला ॲसिडिटी व्हायला लागली, काहीतरी विचित्रच व्हायला लागलं. जेवण 2 वाजता रात्री, जागरण करून प्रवास करून. माझ्या वडिलांनी आता ते म्हणजे पहिलं मला बियर मला वडिलांनी पाडली. क्या बात है, क्या बात है, क्या बात. मला म्हणाले इधर आओ, अंदर आओ. हिंदी बोलायचं मी. अंदर आओ, बैठे उधर, कुछ लाया है तुम्हारे लिए. म्हटलं काय बाबा, ये पिओ जरा अच्छा लगेगा तुम. इट वॉज सो लिबरल. म्हणजे बट दे न्यू दॅट वी आर नॉट गोइंग टू टेक द ॲडव्हान्टेज ऑफ इट. दॅट शुअरिटी ऑल्सो वॉज देअर. म्हणून ते एवढे मोकळे पण होते. आता असा मोकळे होऊन पोरं पळून पण जातात ना, असं होतं. तसं कधीच झालं नाही आणि त्यांना ते माहिती होतं. त्यामुळे इट वॉज खूप मोकळं वातावरण होतं.